गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 10 ते 12 जणांनी सशस्त्र हल्ला करत राकेश धर्मा कांबळे वय 32 राहणार गणेशनगर याचा निर्घुण खून केला. या प्रकरणी सूरज आनंदा कौंदाडे वय 27 राहणार दत्तनगर शहापूर, ओंकार दत्तात्रय खोत वय 26, संदेश उर्फ स्वप्नील बाजीराव जाधव वय 23 दोघे राहणार भारतमाता हाऊसिंग सोसायटी, ऋषिकेश श्रीकांत साळुंखे वय 25 राहणार अग्निशमन दलासमोर, प्रतीक दीपक खोत वय 35 राहणार शाहूनगर हातलंगडे, राकेश रामा कोरवी वय 26 राहणार मुळीक गल्ली जवाहरनगर यांच्यासह अन्य 6 ते 8 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री स्टेशन रोडवरील पंचगंगा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपाजवळ खुल्या जागेत घडली. या प्रकरणी राहुल धर्मा कांबळे वय 26 याने फिर्याद दिली. इचलकरंजी शहरामध्ये 9च्या सुमारास घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, स्टेशन रोडवरील पंचगंगा कारखाना परिसरात असलेल्या एका चायनीज गाडीवर मृत राकेश याचे संबंधित रोहन भोसले, वैभव मिर्झे, प्रशांत आणि अमन आदी खाद्यपदार्थ खात बसले होते. त्यांच्यामध्ये शिवीगाळसह चेष्टा मस्करी सुरू होती. त्याच वेळी तेथून संशयित सूरज व त्याचा मित्र निघाले होते. सुरू असलेली शिवीगाळ आपल्याला पाहून केल्याच्या समजातून संशयितांनी संबंधितांना जाब विचारला. त्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. हा वाद सुरू असताना दोन्हीकडील अन्य काही जण घटनास्थळी दाखल होऊ लागले. त्यातच राकेश याचाही समावेश होता. हाणामारी सुरू झाल्यानंतर काही जणांनी तिथून पलायन केलं, तर राकेश हा हल्लेखोरांच्या ताब्यात सापडल्याने त्यांनी राकेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी राकेशने तिथून पलायन केलं, मात्र त्याचा पाठलाग करून टोळक्याने त्यास मारहाण करत पाठीत पोटावर शस्त्राने वार केल्याने व मारहाणीत राकेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी भेट दिली, तपासाबाबत सूचना दिल्या. राकेश हा अत्याधुनिक यंत्रमागावर काम करत होता, तर संशयितांपैकी प्रतीक दीपक खोत याच्यावर हातलंगडे पोलीस ठाण्यात 307चा गुन्हा दाखल आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या खून प्रकरणी उपरोक्त 6 जणांना ताब्यात घेतले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीत करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.